नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। लोकांना चुकीची माहिती देऊन गोंधळ उडवण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे। विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही। आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पुण्यासारख्या विकसित शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी राज्य सरकार बहुआयामी नियोजन करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पुण्याचे खासदार आणि हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते। या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। या उड्डाणपुलामुळे पुण्यातील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत होणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। हा अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा पूल तयार झालाय। एक प्रकारे आपली अभियांत्रिकी शक्ती दाखवणारा अशा प्रकारचा एक हा पूल आहे। त्याचं जे एकात्मिक डिझाईन आहे ते निश्चितपणे आधुनिकतेला शोभेसं अशा प्रकारचं डिझाईन आहे। आणि म्हणून एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजितदारांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे, मी देखील त्याच्याशी सहमत आहे। आपल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या समोरच्या आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकातला हा उड्डाण पूल आज वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे पुणे शहरातल्या वाहतुकीच्या व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे। विद्यापीठ चौक, गणेश खिंड रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही अनेक वर्षापासून पुणेकरांसाठी मोठी समस्या होती। या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे। राज्यातील मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावं यासाठी HPV प्रतिबंधक लस देण्याच्या मोहिमेचा तसंच पिंक OPDचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर मुंबई येथे झाला। या मोहिमेत 9 ते 14 वयोगटातील सुमारे 9,84,000 मुलींना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे। आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। HPV लसीकरण हे त्याच दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे असं मत या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर हे उपस्थित होते। राज्यात वृक्ष आणि वन क्षेत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी मिशन मोडमध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्य सरकारनं केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। या वृक्ष लागवडीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत व्यापक कार्यक्रम राबवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पर्यावरणाचं संवर्धन आणि विकास यांचा समतोल साधण्यावर सरकारचा भर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मुंबईतील हॉटेल सहारा येथे नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि अम्युनिटी ट्री केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आर्बोरिकल्चर परिषदेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संतुलन हेच धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतील विकास कामांदरम्यान पर्यावरण संवर्धनाची काळजी घेतली जात असल्याचं सांगून फडणवीस यांनी म्हटलंय, किनारी रस्ता प्रकल्पासारख्या मोठ्या प्रकल्पांदरम्यान काही मॅंग्रोव्ह क्षेत्रावर परिणाम झाला असला तरी भरपाई स्वरूपात 2 मॅंग्रोव्ह उद्यानं विकसित करण्यात आलेली आहेत। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर मात करत टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवला। या निमित्तानं टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यात आला। विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंचं कौतुक केलंय। आपल्या या विधानसभेच्या माध्यमातून भारतीय टीमचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो। आणि या सभागृहाच्या वतीने हा अभिनंदनाचा प्रस्ताव पास करून त्याची एक प्रत ही आपल्या भारतीय टीमला पाठवावी अशी विनंती
माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो. या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते. पाहत रहा पुढारी न्यूज.